भाजपच्या कोर कमिटीची सागर या निवासस्थानी रात्री 8 ते मध्यरात्री 1 अशी 5 तास ही बैठक चाललेली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयार केली प्राथमिक ब्लूप्रिंट या संदर्भात आणखी बैठका होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर अंतिम आराखडा लवकरच निश्चित होणार असल्याचंही कळतंय। आगामी विधान परिषद निवडणुकी संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय। तर या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे उपस्थित होत्या। तर भाजपच्या कोर कमिटीची सागर या निवासस्थानी रात्री महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिषेक, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्राथमिक ब्लूप्रिंट करण्यासंदर्भात रात्री बैठक झालेली आहे, तर या संदर्भात काय महत्त्वाची माहिती आहे? किरण, आपल्याला याआधी होताना पाहायला मिळालेली होती। भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत ही बैठक झालेली होती आणि त्यानंतर आता राज्यामध्ये काल रात्री उशिरा ही बैठक आपल्याला होताना पाहायला मिळाली। या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये ज्या आगामी निवडणुका आहेत, विधानसभा निवडणुका, त्याच्या तयारीसाठी एक प्राथमिक ब्लूप्रिंट आहे जी तयार करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये या ब्लूप्रिंट संदर्भात देखील चर्चा झाल्याचं कळतं आहे। याचा अंतिम आराखडा जो आहे तो लवकरच निश्चित देखील केला जाणार आहे। सोबतच विधान परिषदेच्या निवडणुका असेल त्याच्या नावांची अंतिम जी यादी आहे त्या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। एकूणच भाजपकडनं ज्या येत्या निवडणुका आहेत त्यासाठी कुठेतरी जोर दिला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये आलेलं अपयश असेल त्यामध्ये सावध भूमिका घेत भाजप हे आपल्याला आता पुढे पावलं टाकताना पाहायला मिळत आहे। नेमकं कशा प्रकारे आता भाजपला या येत्या निवडणुकीमध्ये यश येत आहे हे बघणं महत्त्वाचं असेल। अगदीच अभिषेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।